नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2 फेब्रुवारीच्या कंबाईन ग्रुप परीक्षेमध्ये खूप सिंपल क्वेश्चन विचारला गेला रिअरेंजमेंटचा. खूप विद्यार्थ्यांना असं वाटलं की हा अल्फाबेट सिरीजमधील क्वेश्चन असेल किंवा कोडिंग डिकोडिंग मध्ये असेल, पण हा क्वेश्चन होता रिअरेंजमेंटचा, ज्याची पुनर्मांडणी असं म्हटलं जातं. मग याच्यात काय होतं, 2-2 चे जर आपण ग्रुप पाहिले मित्रांनो, जसं हा 1, हा 2, हा 3, 4, 5, 6, याचेच बघा इकडे जस्ट शिफ्ट केले गेलेत, रिअरेंजमेंट केले गेलेत. 2 नंबरचा हा सुरुवातीला गेला, ओयू जो होता हा 5 नंबरला तो इकडे गेला. नंतर 3 नंबरला जो आहे मित्रांनो HR चा तो हा 4 नंबरचा इकडे गेला. नंतर जर पाहिला आपण 1 नंबरचा जो होता BR तो एक इथं 4 नंबरला गेला. यानंतर जर पाहिला आपण GH जो सर्वात शेवटी होता तो इकडे गेला. नंतर सर्वात 3 नंबरला जो KTचा ग्रुप होता तो इकडे सर्वात शेवटी गेलेला आहे. मग ह्याच पद्धतीने आपल्याला मांडणी करायची ती बघा. आता डिस्ट्रीब्युशन 1 2 3 4 5 6 बघा. आता सिंपल आहे. जो 2 नंबरला आहे सर्वात पहिले कोण आहे ST. नंतर जर आपण पाहिलं इथं 5 नंबरला काय मित्रांनो, 5 नंबरचा जर ग्रुप पाहिला तर TI. नंतर 4 नंबरचा कोण आहे BU, तर BU लिहून घेऊ. नंतर जर आपण पाहिलं 1 नंबरला कोण आहे DI. इतक्याही गोष्टी लिहिल्या तरी आपला आन्सर येऊन जातं, ते तुम्ही पाहू शकता इथं ST TI BU DI. ओके, आता सिंपल आहे. याच्यानंतर काय येईल आता DI नंतर जर आपण या पद्धतीने पाहिलं 1 2 3 4 झाले आपले. 6 नंबरला आता 6 नंबरला इथं जर आपण पाहिलं तर आपला जो ग्रुप आहे तो ON. मग आता ON ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो, इथं ON देऊ शकतो. म्हणजे हा ON झाला. मग ON वाला ऑप्शन कुठला आला आपलं, थर्ड आन्सर झाला आन्सर.